गेली का ऑनलाईन? चला, जय हिंद सर्वांना. गुड इव्हिनिंग. चला, आपलं आजचं जे आहे ते लेक्चर म्हणजे पूर्णांक संख्या या प्रकरणातला पुढचा घटक आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. आवाज येतोय का बघा एकदा, कमेंटमध्ये सांगा आवाज येत असेल तर. आवाज येतो का? ऑनलाईनवाले बोला जरा थोडंसं. पुढचा प्रश्न कंटिन्यू करा. किती झालते काल? काल हा झाला होता का नव्हता रे? झाला होता. हा झाला होता का? हाही 24 पर्यंत आलो होतो आपण. बघा लक्ष द्या, हे झाला होता ना. ओके, हा 24, इथं 25 जरी दिलं तर हा प्रश्नाचा त्या ठिकाणचा क्रमांक आहे. हे 24 पर्यंत आपण इथंपर्यंत आलो होतो, बरोबर आहे. आता नेक्स्ट हा आलो होतो का बघा बरं, हा पण झाला होता का? हा बघा. आता इथं कसं आहे, काही विद्यार्थी दुसरे पण आलेले आहेत. मला हे काल जितकं झालेले तिथून पुढे मला कंटिन्यू करायचं. काही बॅचला म्हणजे अशा ऑर्डरमध्ये काही शिकवलेले असतील, बरोबर आहे ना, काही म्हणतो ते. पण आज आपल्याला सुरुवात करायची ते म्हणजे काही या पद्धतीनं. चला लक्ष द्या, आता मी काय म्हणतोय बघा. आता या ठिकाणचा हा प्रश्न आहे. मला सर्वात प्रथम याला सोडवत असताना काय करावं लागेल बघा. टॅक्स असिस्टंट 2000 किती मधला आहे रे हे प्रश्न? टॅक्स असिस्टंट 2015 क्लास 3 मधला प्रश्न आहे. सर्वात प्रथम मला अगोदर काय सोडवावं लागेल सांगा बरं? साधा कंस. तेवढा साधा कंस सोडवायचा. मग साधा कंस काय झालं बघा, 1 अधिक 1 भागिले किती आले तर 2. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर खाली पर्यायामध्ये अपूर्णांकामध्ये ठेवलेलं होतं. कशात ठेवलेलं आहे? अपूर्णांकामध्ये. म्हणून आपल्याला काय करायचं, ह्याला भागत असताना पॉईंटमध्ये भागू नका. याला काय करायचं आपल्याला? अपूर्णांकामध्येच भागाकार करून ठेवायचं. त्याला विनाकारण पॉईंटमध्ये घ्यायचं नाही, कारण पर्यायामध्ये अपूर्णांकामध्ये. अरे कळालं का? हिंट पर्यायाकडे बघायचं. आता मी तर पर्याय दिलं नाही, बरं पेपरमध्ये असणार आहेत ना पर्याय. हां असतात पेपरमध्ये. मग अगोदर हे का मला हा सोडवायचा आहे. बेरीज आहे, भागाकार आहे. मला अगोदर भागाकार सोडवायचा आहे. मग भागाकार सोडवायचं तर 1 अधिक 1/2 आहे. ह्याला भागू नका म्हणतोय मी. मग काय झालं बघा बरं आता, 2 2 1 बे 1 बे आणि 1 किंवा 2 अधिक 1 किती होते तर 3. एवढ्यासाठी माझं उत्तर किती आलं सांगा बरं रे? करेक्ट आहे, 3/2 आलेलं आहे. मग 3/2 आले तर हे बाकीचं जसं असतं तसं ठेवा. 1 भागिले चौकट कंसात 1 अधिक परत भागिले चिन्ह महिरपी कंसात 1 अधिक 1 भागिले 3 किती हे का हे 2 महिरपी आणि चौकट बंद. ओके, इथंपर्यंत कळालं सर्वांना? आता बघा मला काय सोडवायचं आहे पुढे बघा, लक्ष द्या. आता काय सोडवायचं आहे मला? माझा साधा कंस संपलाय बाबांनो, संपलाय ना साधा कंस. मग आता कोणता कंस सोडवायचा आहे मला? महिरपी कंस. हा महिरपी कंस मला सोडवायचा आहे. ह्या महिरपी कंसाला मला बाजूला घेऊन ठेवायचं, तर आपल्याला सोपं जातं. मग बघा काय झालं, 1 अधिक 1 भागिले 3 किती येत रे 2. आता मला काय करायचं आहे बघा, आता ह्याला सोडवायचं आहे. एवढंच त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि इथून पुढे आयुष्यभर लक्षात ठेवायचं, 1 भागिले म्हणलं हे का हे, किंवा असं जर म्हणलं 1/1 अंशामध्ये छेदात 3/2, ह्याचा बी अर्थ भागाकारच असतो. हे दोन्ही एकाला एक और आहेत. ठेव का, हा आणि हा एकाला एक और आहे. आणि असं जर एकाला एक और असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अपूर्णांकामध्ये हो का काही नाही म्हणजे एक म्हणतोय दुसऱ्याचा व्यस्त अपूर्णांकाचा भागाकार 2 किती. आणि इथून पुढे लक्षातच ठेवायचं, 1 भागिले असं आलं किंवा अंशामध्ये असं 1 लिहिणं म्हणजे 1 भागिलेच असते. ते असं दिसलं की इथून पुढे हे लक्षात ठेवायचं, ह्याचा व्यस्त करायचा. ह्याचा व्यस्त सांगा किती? 1 अधिक 2 किती 3. का घ्यायचं त्याचं कारण मी आता सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा बघा आता नेमकं पुढे काय म्हणलेलं आहे तो. हां बघा की हे 3 ला 3 आहेत. 3 1 3, 3 आणि 2 किती 5. म्हणजे माझा हा जो त्या ठिकाणचा महिरपी कंस होता, ह्या महिरपी कंसामध्ये माझं उत्तर जे आलंय ते 5 किती आलं रे 3 आलं. मग आता खाली ठेवून घेऊता 1 भागिले चौकट कंसात 1 अधिक 1 भागिले 5/3. बघा रे काय म्हणतो ते.
आता मला याला सोडवत असताना काय करावं लागेल बघा बरं रे. हां बघा काय करावं लागेल मला आता याला सोडवत असताना. परत तोच आहे. कोणता कंस सोडवायचा रे? परत तोच चौकट कंस सोडवायचा. आलं. मग चौकट कंसामध्ये सुद्धा अगोदर हेच सोडवायचं, बाकीचं बघायचंच नाही. आणि मी आत्ता सांगितलं 1 भागिले म्हणलं की दुसऱ्याचा व्यस्त किती लिहू रे? 3/5. आता हे अलीकडं काय सांगा बरं? 1 अधिक आहे. 1 अधिक हे का हे 5ला 5, 5 आणि 3 किती झाले तर 8. एवढ्यासाठी एवढं जो काही चौकट कंस आहे या चौकट कंसासाठी माझं जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजे 8 किती आलं? 5. मग आता लिहितो 1 भागिले 8/5. अरे कळालं का काय म्हणतो ते? मग आता पहिला जशाच तसा दुसऱ्याचा काय करायचा? व्यस्त. 5/8 सांगा किती आले तर? या प्रश्नाचं उत्तर आलं 5/8. कळालं सर्वांना? चला लिहून घ्या. ठीक आहे. ओके. ओके चला चला लवकर सोडून घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हां चला हा प्रश्न घ्या. आता ह्या प्रश्नामध्ये थांबा थोडंसं. हा प्रश्न आहे थोडंसं कन्फ्युजन झालेला आहे. त्याच्या पुढचा हा बी दिलेला आहे. हो का काय वेड्यासारखा. हा सोडून घ्या. आता हा प्रश्न थोडासा चुकीचा झालेला आहे. का? कारण लक्ष द्या इथं थोडेसे बदल करायचे. इथं वाटलं तर 9 ऐवजी काय करून घ्यायचंय? आठवतंय का? हां 9 ऐवजी 7 तयार करून घ्या. इथं थोडेसे बदल करा प्रत्येकाने. इथं हो का 7 लिहा आणि इथं काय लिहायचंय? ह्या 85 ऐवजी 92 लिहायचंय. 85 ऐवजी 92 लिहा आणि हा प्रश्न सोडवायला लागा. प्रत्येकाने हे बदल दुरुस्त करून ठेवा. आलं बस बाकी काही नाही. चला सगळ्यांनी लिहा. आता हे दुरुस्त करा वहीमध्ये. हा एवढा एक प्रश्न चुकीचा झालेला आहे. तिथं मी जसं सांगितलंय त्या पद्धतीनं जावा. हा दुरुस्त करून घ्या वहीमध्ये. हा प्रश्न दुरुस्त करून घ्या. व्हिडिओ अडकू लागला का रे? दिसना झालं ना अडकत. रिफ्रेश कर एकदा. हां चला हां काय आलं रे उत्तर? सांगा कमेंटमध्ये सांगायचं उत्तर. हां चला बघा आता बाकीचे लक्ष द्या रे. आता बघा हो का अगोदर मला सोडवायचा आहे हा भागाकार. एवढाच भागाकार बघा. मग आता एवढं घेण्याऐवजी मी अख्खा हा कंसच घेतो परंतु एवढा भागाकार बाजूला घेतो. हो का हे 41 आहेत. हे किती येतं? 41 आहेत. आणि हो का वजा पुन्हा हे 35/7 हो का बाजूला घेतोय. 7/5 किती? 35. 5 गुणिले किती येतं? 3. लक्षदार आहे. मी अगोदर भागाकार घेतला. आता भागाकार झाल्यास मला काय सोडवायचं रे? गुणाकार. 41 वजा 3/5 किती? 15. हां किती उरलेत सांगा आता? 26 उरलेले येतं. बघा जरा नीट. 41 मधून 15 गेले म्हणजे एवढ्यासाठी माझं उत्तर जे आलं ते म्हणजे 26 आलं. ते म्हणजे धन आलंय. आणि धन जर आलं म्हणलं तर कंस सुटला. हो का बाकीचं लिहितो 74 मायनस चौकट कंसात 92 भागिले महिरपी कंसात 49 वजा किती आले तर 26. हे महिरपी बंद, हे चौकट बंद. ओके आता काय सोडवायचंय मला सांगा बरं रे. आता हा सोडा. हां काय एवढं सांगा आता. हे 3 आलेत 23. कोणते 23 आलेत सांगा रे? आणि धन आलंय त्याच्यामुळं अख्खा कंस सोडून घेतला मी. म्हणजे काय झालं बघा 74 वजा हे 92 भागिले किती म्हणायचं 23.
आलं. आता मला काय सोडवायचं सांगा बरं रे. आता यांचा भागाकार 23 एक 23, 23 चोक म्हणजे 74 वजा 4, उत्तर किती आलं? या प्रश्नाचं उत्तर 70 आलं. चला घ्या, लिहून घ्या. हा नेटमुळं व्हिडिओ थोडासा अडकत असेल, आता सुरळीत झालेला आहे, पहा जरा. नेक्स्ट, हे झालं का रे सर्वांचं? लिहिलं का? ओके, पुढचा बघा. आणि इथं काय करा, फक्त रेखी कंस द्या. इथं जरा लक्ष द्या मी काय म्हणतोय बघा. इथं जे आहे ना रेखी कंस असं रेष ओढा, बाकीचं काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या वहीत वळलेली आहे का रेष? हां, इथं राहिलेली आहे म्हणून मी ती आठवण करून दिलं. हां, सोडवा. बघा आता काय आलं उत्तर सांगा. करेक्ट. आता मला हो का हा अख्खा साधा कंस सोडवायचा आहे. मग साधा कंस सोडवत असताना एक लक्षात घ्या की हे 23 आहे मायनस 105 आहे भागिले, मला इथं काय करावं लागणार आहे रे? सर्वात प्रथम इथं गुणाकार. का रे बाबा भागाकार न करता गुणाकार का केला सांगा बरं? रेखी कंस आहे. आणि जर रेखी कंस असेल तर बिलकुल मी त्या ठिकाणी हा गुणाकार करून घ्या. किती आला रे बाबा? 21. 23 वजा 21 पाचा 5 दर्शे किती आलं सांगा बरं? 18 आलं. आणि ते प्लस 18 आलंय आणि प्लस 18 आलंय त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी हे कंस सोडून घेऊता. म्हणजे बघा 119 आहेत भागिले चौकट कंसात 22 आहेत मायनस महिरपी कंसात 90 आहेत भागिले 18, हे महिरपी बंद चौकट बंद. बघा रे इथपर्यंत. आता काय सोडवायचं आपल्याला बघा बरं. सर्वात प्रथम हा भागाकार 119 भागिले चौकट कंसात 22 वजा 18 पंचे हे का 90, 119 भागिले वजा बाकी सांगा 17, 17 7 19चे उत्तर किती आलं? 7. बघा हा प्रश्न कंप्लीट करून घ्या. करेक्ट आहे 70. त्या ठिकाणचं उत्तर जे आलेलं आहे ते म्हणजे 7. बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे कमेंटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा बघा आता. पुढचा बघा. हा प्रश्न पुढे घेत आला. काय करायचं आहे ना नेट 5G वायफाय कनेक्ट करू का? हां चला सांगा प्रश्नाचं उत्तर काय आलं. हां बघा आता बाकीचे लक्ष द्या. एवढा सोडवायचं आहे आणि हा एवढा सोडवा, हा एवढा सोडवा. साधा कंस आहे अगोदर रेखी कंस सोडवा. हे बाजूला घेतोय हो का बघा. 18 वजा एवढीच वजा बाकी सांगून टाका, सोपं जात आहे. 6 हां सांगा किती आलं? कोणते 12 आलेत आणि प्लस आलेत कंस सुटला आणि लगेच ही वजा बाकी करून घ्या. किती आलेत रे? गुणिले हे का हे चौकट कंसामध्ये 12 अधिक महिरपी कंसामध्ये 13 अधिक किती आलेत रे ते? हे महिरपी बंद आणि चौकट बंद. बघा इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का? आता काय सोडवायचंय बघा बरं मला आता. सांगा काय सोडवायचंय? हा एवढाच कंस म्हणून 6 गुणिले चौकट कंसात 12 अधिक यांची बेरीज किती? 25. बघा 6 गुणिले यांची बेरीज करून घ्या. किती आली रे बेरीज? 37. ह्यांचा गुणाकार 6 7 42 4 18 4 22 उत्तर 200 किती? 22. नेक्स्ट पुढचा प्रश्न झालं. हा एक प्रश्न बघा आहे का? हाच प्रश्न आहे का रे पुढे? हां चला बघा आता मी समजावून सांगतोय, टाइमपास नका. मला अगोदर गुणाकार करायचा आहे. बाकीचं जशास तसं लिहा. 96 भागिले 25 वजा महिरपी कंसात
33 वजा हा कंस बाजूला घेतोय हो का 25 वजा 176 भागिले 4 चौक किती रे 16. मग आता मला गुणाकार झालाय, आता काय सोडवायचंय भागाकार. 16 एक 16 16 एक 16 25 वजा 11 म्हणजे 4 1 किती झालेत रे बाबा 14. मग एवढ्यासाठी माझं उत्तर 14 आलंय. महिरपी बंद चौकट बंद. ओके कळालं. आता नेक्स्ट पुढचा बघा. आता पुढचा टप्पा काय येतो ते पहा. हे का 96 भागिले चौकट कंसात 25 वजा हा एवढं सांगा किती आलं रे. कोणते 19 आहेत धन 19 आहेत म्हणून कंस सुटला. हे का इथं लिहितो असं डायरेक्ट आलं. त्याच्यानंतर याला सोडवत असताना हे 96 आहेत. 96 भागिले यांची वजा बाकी किती झालीत 6 6 एक 6 किती उरलेत 3 6 6 36 याचं उत्तर किती आलं 16. बघा प्रश्न क्रमांक किती काढायचे आपल्याला 30 जे आत्ता आलेत ते त्यांनी लिहून घ्या. हे 30व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता करेक्ट आहे. हा प्रश्न आहे युनायटेड बँक पीओ 2010 मधला प्रश्न आहे. बघा आता ह्याला सोडवायचं कसं सांगतोय लक्ष द्या. आता हे बघा 28 आहेत गुणिले x छेद किती येतं 7 बरोबर किती येतं 36. आता याला सोडवत असताना बघा 7 एक 7 7 चौक किती. मग आता हे 4 गुणिले x बरोबर 36 आहे. हे गुणाकारात आहेत पलीकडे घेतल्यास काय होईल भागाकारात. म्हणजेच x बरोबर बघा 36 भागिले किती 4 9 किती 36 याचं उत्तर किती आलं 9. नेक्स्ट पट्ट लिहायचं लवकर. हे काही करायचं नाही लिहायला. ओके 9 आलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. झालं. आता हा प्रश्न आहे बघा. आता याला सोडवत असताना एवढंच अगोदर सर्वात प्रथम बघा मला भागाकार सोडवायचा आहे. मग आता बघा बरं 23 एक 23 23 दोन्ही 46 परत 2 23 एक हो का बघा 14 गुणिले 15 वजा 21 बरोबर x प्लस किती 100. बघा रे इथपर्यंत कुणाला शंका आहे का. बस आता इथं मला काय सोडवायचं आहे बघा बरं. या ठिकाणी गुणाकार 14चा वर्ग किती होतो 196 प्लस 14 म्हणजेच किती 210 वजा किती 21 बरोबर x प्लस किती 100. यांची वजा बाकी 20 काढा म्हणजे 189 आहे वजा किती 100 बरोबर किती x बरोबर किती 89. फास्ट भरून घ्या कारण हे डबल झाल्यासारखे आहे तुम्हाला. कारण एकदा मी वर्गात शिकवले फक्त आता ह्या वह्यात भरून घ्यायचे म्हणून पुढे चाललोय मी ते. आणि सोबत भरत राहा वह्या कंप्लीट करा. चला नेक्स्ट पुढचं. हा प्रश्न आहे मला -x हा लक्ष द्या हो का -x म्हणलेला आहे. मला कधी पण +1 ची किंमत काढायची आहे. अरे कळालं का नाही. मग आता -x कल्ल्या बाजूचे कधी चिन्ह बदलत नाही ते तसंच राहणार आहेत. प्लसच्या बाजूचे चिन्ह बदलतात. मग आता बरोबर आहे त्याला अलीकडे घेतलं म्हणजे हे झाले प्लस आणि हे पलीकडच आहेत. कोणते पलीकडे आहेत हे 82 अधिक किती 12 -112 हे मायनस होते काय झाले सांगा +100 किती 17 हे मायनस होते काय झालेत बोला ना +78. हे पलीकडे घेतले प्लस किती 282. इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का बघा नाही. आता काय करायचंय बघा. आता प्लस मायनस जवळ असतील तर कटवा. इथं मला जवळ दिसू लागलेत किती रे बाबानो 5. कोणते 5 आहेत +5. आता मला वाटते सगळेच प्लस आहेत. आता आहेत ना मग सगळ्यांची बेरीज करून घेऊ. हे का हे 82 हे का हे परत 12 आहेत परत त्या ठिकाणी किती आहेत 78 आहेत आणि परत या ठिकाणी किती आहेत रे बाबांनो 282 आणि हे किती आहेत रे 5. एवढा त्या ठिकाणचा जे काही संख्या असतील आणि त्या सगळ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे रे बाबा धनचं चिन्ह तेव्हा ठेवलं आणि यांची आता बेरजा करून घेऊता. हे 10 झाले का 10
हां, आणि हे किती 19 9 आले ना. हातचाला किती, हे झाले 10, दिसले का 10, आणि हे 15 15 आणि 10 किती 25, परत 2 2 आणि 2 400 किती 59. आलं सर्वांचं. नेक्स्ट पुढचा बघा आता. 459 करेक्ट आहे. हा बघा. हां, आता ह्याला सोडवायचं आहे मला. बघा आता प्रॅक्टिस करा. एका बॅचला मी लिहून दिलेलं होतं, हे 45 पर्यंत झाले होते. त्याच्यानंतर आपल्याला नवीन असतील सगळे. मला प्लस एक्स हे का इथं दिले ना प्लस एक्स. मला कुणाची किंमत काढायची, प्लस एक्सची. आणि प्लस एक्स कडल्या बाजूचे चिन्ह बदलतात. हे का इकडल्या संख्या आहेत, हे काही नाही म्हणजे प्लस होतं, हे मायनस होते. इकडल्याला आता इकडं आणायचं आहे. म्हणजे काय झालं बघा आता, 1213 मायनस 1129, ह्याचे बदलायची गरज नाही. 927 ह्याला अलीकडे घ्या, प्लस होतं मायनस 1200 किती 75, ह्याला अलीकडे घ्या, प्लस 1800 किती 27, बरोबर किती एक्स, कारण प्लस एक्स तिकडंच आहे. अरे कळालं का काय म्हणतो ते. आणि आपल्याला जर वाटत असेल इथल्या इथं सारखं आहे कटत आहे तर कटवा. जर डोक्याला ताण वाटत असेल तर सरळ आपण हे का असं सोडून घ्यायचं, धन धन घ्यायचं. 1213 प्लस 1800 किती आहेत रे 27, प्लस आहेत का दोनच आहेत ना. हे का हे मायनस 1100 किती 29, ऋण 900 किती 27, आणि ऋण सांगा 1200 किती येतं 75 आहेत ना. हे काही नाही म्हणजे इथं शून्य म्हणा. हे का आहे. जर आपल्याला काही कन्फ्युजनमध्ये वाटत असेल तर अशा पद्धतीनं ठेवायचं. आणि आता ह्यांच्या बेरजा करून घेऊता. आता ह्यांची बेरीज बघा आता किती आली रे 12, आणि हे 10 म्हणून 22 वजा 1 21, हातचे आले 2, बेग बे बेदोनी 4 बेत्रिक 6 6 दोन्ही 12 आणि 1 13, हातचा आला किती 1, हे 10 आणि 3 13, हातचा आला 1, किती झालेत हे 3, बरोबर आहे का बघा. आता हे का ह्याला सोडवायचं आहे. हे 0 परत 1, हे 4, हे 0, हे 1, उत्तर धन. आता हे मोठं आहे हे लहान आहे, ह्याला इकडे घेऊन चला. आता 3000 किती झालेत रे 40, आणि ह्यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. 1 आलेत, हे का हे 9 आहेत, हे 2 आहेत, आणि हे 0 आहेत. म्हणजेच उत्तर किती आलं -291. आलं का रे मायनस ऋण. ओके ठीक आहे. बरेच जणांचं आलेलं आहे उत्तर. सोडवत राहा, काय प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. लिहिलं सर्वांनी. हां, सोबत लिहित चला. महाग पडू नका, कारण एकतर ऑलरेडी झालेले आहेत. हे फक्त वह्या भरण्यासाठी चाललेलं आहे काम. आता बघा याच्या अगोदर जे प्लस होते ते इकडल्या बाजूला होते प्लस मायनस, आता या बाजूला मायनस आलेत. ह्याला पलीकडे घ्या, ह्याचे चिन्ह बदलत नाहीत, हे इथंच राहिले. ठेव का ह्याला अलीकडे घेतलं -82 प्लस 121, बरोबर किती एक्स. आता जवळजवळ आहेत, साधे आहेत तर कटवायचं, आणि जर कळत नसेल तर हे का असं चालायचं. 123 आहेत, प्लस 100 किती येतं 21 आहेत, ऋण 100 किती येतं 72 आहेत, ऋण किती येतं 82 आहेत. हे 4, हे 5, हे 2, अरे दिसले का 2 कुठले. हे का हे 4, हे 4, हे 2. मग आता मोठं कोणतं आहे परत ऋण 254 आणि धन 200 किती 44, 0 1, कोणतं चिन्ह आलं रे, म्हणून उत्तर आलं ऋण किती आलं 10. अशा पद्धतीनं सोडवा उत्तरापर्यंत जाता येते. किती जणांचं आलं तर ऋण 10 करेक्ट आहे, ऋण 10 आलेलं आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हां हा बघा. आता इथं प्लसचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे रे हे प्लसचं आहे. मग आता हे प्लसचं आहे, ह्यालाच आता पलीकडे जाऊ द्या. एक्स बरोबर 49 मायनस 27 आहेत, हे काय झाले तर +17, आणि हे काय झाले तर -23. इथंपर्यंत कोणाला शंका आहे का बघा. आणि जवळ असतील कटत असतील तर तिथल्या तिथं कटवला तरी चालेल, नाहीतर आपलं बेरजा करा. हे का हे 3 इथं टाका, 30 हे -20, म्हणजे किती मायनस किती झालेत 50. हे 7 7 दोन्ही 14 15 16, 6 हातचाला 1 6, किती झालेत रे बाबा 66. म्हणजेच उत्तर किती आलं सांगा पटवण्या. या प्रश्नाचं उत्तर 16 आलं. या पद्धतीनं सोडवा, करेक्ट आहे 16 उत्तर येतंय. -10 नाही 16 येतंय. नेक्स्ट पुढचा प्रश्न लिहिला का बघा. हां सोबत चला, माझ्या सोबत चला.
चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, हा दिलेला आहे. परत आपल्याला याला सोडवत असताना अगोदर एवढं सोडवायचं आहे आणि ह्याला सोडवत असताना बघा काय झालं, 21 21 21 त्रिक 63 21 दोन्ही 42 4 उरले होते ना रे बाबानो. हां मग आता काय झालं बघा, 21 गुणिले 24 वजा 32 बरोबर x प्लस, आता ह्यांची वजाबाकी लगेच घ्या, या बाजूला आहेत, हे का हे 5 हे का हे 1 आणि हे 2, 200 किती आलेत रे 15 आलं का 215. आता हे इकडं गुणाकार करायचा, एवढाच गुणाकार करा. आता हे का हा गुणाकार 24 1 24 2 24 2 48 49 50 504 वजा 32 बरोबर x प्लस 215. आता ह्यांची वजाबाकी 2 3 7 4 400 किती 72 मायनस 200 किती 15 बरोबर किती x. आणि आता यांची वजाबाकी करून घ्या, 12 5 5 6 7 परत देऊन टाकला, परत 5 द्यायचं घ्यायची गरज नाही. उत्तर किती आलं, x बरोबर 200 किती 57 बरोबर आहे का 257. ओके आलंय का 257. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न बघा, लातूर पोलीस कॉन्स्टेबल 2000 किती 16 मधला प्रश्न आहे. आता ह्याला नेमकं कसं सोडवायचं बघा, ह्या चिन्हाचा बिलकुल त्या ठिकाणी विचार करू नका, हे नकोयचं आपल्याला, काही देणं घेणं नाही. आणि इकडं आपल्याला जर कंस सोडवायचा असेल तर ह्याला आपल्याला दोन्हीला गुणावं लागतं, ह्या 4 ह्याला बी, हे काही नाही म्हणजे इथं काय असतंय रे बाबानो 1 असतंय, म्हणून 4x मायनस 8 चोक 32 बरोबर किती आले तर 40. ही पहिली पद्धत आहे. नाहीतर ह्याला असं सुद्धा सोडू शकतात, हे पण लक्षात ठेवा, ह्यांची वजाबाकी होत नाही, काय नाही म्हणजे इथं गुणिले चिन्ह असतं, म्हणजेच x मायनस 8 बरोबर 40 भागिले किती 4. कारण लक्षात ठेवा काही नाही म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह म्हणजे चा असतं, चा म्हणजे गुणाकाराचं असतं, ह्यांची वजाबाकी होत नाही, हे गुणाकारातलं पलीकडे घेतल्यास काय झालं भागाकारामध्ये. आणि x मायनस 8 बरोबर 10 आलेत आणि x बरोबर 10 प्लस किती 8 आहेत. x बरोबर उत्तर सांगा किती आले तर ठेव का हे 18 आले. अरे कळालं का काय बोललो ते. आता ह्याला बघा, आता 4x बरोबर 40 आहेत, हे मायनस होते प्लस 32 झाले, x बरोबर 72 भागिले 4 18 चोक 72 कुठले 18 आलेत सांगा. 4चा पाडा 18 पर्यंत म्हणता येत नाही बरं, 18चा पाडा 4 पर्यंत म्हणता येतो. आणि जर कळत नसेल तर तुमच्या पद्धतीनं त्याला भागाकार करा, उत्तरात फरक पडत नाही. दोन्ही पद्धती तिथं लिहून घ्या, कारण काही वेळेस आपल्याला दुसऱ्यानं सोपं जाणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न लिहिलात का स्पीड जास्ती होऊ लागली, जास्ती होऊ लागली. अरे मी गुणतोय भागतोय वजाबाकी करतोय ना, आणि तुम्हाला नुसतं लिहून घ्यायचंय. चला आटपा लवकर, कारण कसं आहे माहिती आहे का, पहिलं प्रकरण सोपं आहे, तुम्हाला बी शिकवलंय, मलाही माहिती आहे, अख्ख्या वर्गामध्ये सगळ्याला झालेलं आहे. फक्त ते वह्या लेट दिल्यामुळं मला हे ऑनलाईनमध्ये डबल घ्यावं लागणार आहे. एकदा माझं पूर्णांक आणि विभाज्यतेच्या कसोट्या 2 झालं की तिथून पुढे मग आपले प्रत्येकजण येतील आणि नवीन नवीन घटक असतील. कळालं का काय म्हणतो ते. चला हा बघा झाला सर्वांचा. हां पुढचा प्रश्न. हां आता परत मला नियमानुसार काय करायचे अगोदर भागाकार. हे का 4 1 4 4 1 4 4 चौक 16 4 2 8 4 चौक 16 म्हणजे 1424 मायनस x गुणिले 5 बरोबर 1020. आत्ताच त्या ठिकाणी पोलीस भरतीसारखा होता बघा, फक्त पोलीस भरतीला इकडून 4 काहीतरी होतं, आठवते का. आता या बाजूनं त्या ठिकाणी गुणिले ठेवलेला आहे, म्हणून आता पलीकड भागाकारात जाऊ द्या. विनाकारण ह्या 5 दोन्हीला गुणू नका. 1424 मायनस x बरोबर 1020 भागिले किती 5. ह्यांचा भागाकार करा. 5 2 10, 2 घेता येत नाही, 5 चोक 20 नसता 24 म्हणतात. 2 घेता येत नाही, 2 घेतल्यास काय करायचं 0 घ्यायचंय. आणि आता बघा 1424 हे मायनसचं पलीकडे घेतलं आणि हे प्लसचं अलीकडं आलं, 200 किती 4 बरोबर x. हे 4 4 0, हे 2 ला 2 4 2 2 1 उत्तर आलं 1200 किती आलं रे बाबा 20. अशा पद्धतीनं ठेवायचं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, करेक्ट आहे 1220. हां हा बघा, आता याला सोडवत असताना 20 भागिले 4 गुणिले एवढंच वजा बाकी 9 भागिले x बरोबर किती 9.
पुढच्या ओळीला मला भागाकार, हो का एवढाच भागाकार आणि हा एवढाच भागाकार, मग हे 4 पंचे 20 गुणिले 9 छेद किती x बरोबर किती आले तर 9. अरे कळालं का इथपर्यंत? आता याला सोडवायचं आहे मला आता, म्हणजेच 9 पाची किती 45 छेद x बरोबर 9 छेद 1 म्हणतो, क्रॉसमध्ये 9x बरोबर 45, x बरोबर 45 छेद 9, 9 पाची किती 45. म्हणजे ह्यांचा गुणाकार केला 45 आलं, छेद x लिहिलेलं, तिरकस गुणाकार ह्याला पण काही नाही म्हणजे 1 म्हणा आणि तिरकस गुणाकार करून सोडून घ्या. इकडं गुणाकारात असतं, पलीकडे घेतल्यास काय झालं भागाकारात झालं. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा बघा आता, आता ह्याला परत मला सोडवायचं आहे. काय करावं लागेल, एवढी वजाबाकी किती आली रे 12 गुणिले एवढी वजाबाकी सांगा किती 7 भागिले x बरोबर किती. बघा रे इथपर्यंत कुणाला काही शंका आहे का? नाही. मग आता ह्यांचा भागाकार मला करायचा आहे. 12 गुणिले 7 छेद किती, हा भागाकार झाला म्हणा, हे का हे 12 लिहिलेत. 12 सत्ती 84 छेद x बरोबर किती, हे का मी डायरेक्ट इकडं घेऊ शकतोय, पण हे तुमच्यासाठी परत एकदा क्रॉसमध्ये घेतोय. 12x बरोबर 84, x बरोबर 84 भागिले 12, 12 सत्ती किती 84. या प्रश्नाचं उत्तर किती आलं 7 आलं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे. आता ह्यांच्या हे का हे 5000 प्लस या ठिकाणी बघा प्लस जे होते 5967 होते, ऋण जे होते 2437 आणि 1900 किती होते 10. कारण चिन्ह सारखे असतील तर बेरजा खूप लवकर येतात आणि सोपं जातं. हे वजाबाकी या ठिकाणी ठेवून घ्या, म्हणजे 0 आलं, परत 2 आलं, 6 आलं, 1 आलं, 1600 किती आलं रे 20. मग इथं कंस सुटला प्लसमध्ये आलेत, 1620 भागिले x बरोबर 27. मला प्लस 1 ची किंमत काढायचे, भागिले x ची नाही, हे भागिले आहे, ह्याला पलीकडे घ्या, म्हणजे 1620 आहे त्याला इकडं आणा, भागिले 27 बरोबर x. 27 अख्ख 62 नीचे, उत्तर किती आलं x बरोबर 60. कळालं का? घ्या लिहून घ्या, याचं उत्तर 60 आलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे. हा प्रश्न कुठं टाकलाय त्याचं इसवी सन सुद्धा दिलेलं आहे बाबांनो. या ठिकाणी याला सोडवत असताना मला अगोदर लहान कंस सोडवायचा आहे. बरेच जण 28 त्रिक 84 म्हणतात, ते चुकीचं आहे. अगोदर कंस सोडवायचा आहे. कंस सोडवायचा आहे म्हणजे काय करावं लागेल, 84 गुणिले 84 हे भागिले किती म्हणायचं 28 गुणिले किती 12, हे का हे इथं ठेवलंय, भागिले 24 बरोबर 7 गुणिले किती येतं x. आता मला नियमानुसार भागाकार करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं कुठं तर बेरजा वजाबाकी असतं तर मला गुणाकार करावा लागला असता. इथं कुठंच बेरजा वजाबाकी नाही म्हणून गुणाकार करण्याची गरज नाही. म्हणून 28 एका 28, 28 त्रिक किती 84, 84 गुणिले 3 गुणिले 12 भागिले किती 24 बरोबर 7 गुणिले किती आलेत x. बघा रे बाबांनो, हो का 12 एक 12, 12 दोन्ही 24, ह्याचे 4 ह्याचे 2. आता परत 42 गुणिले 3 म्हणू नका, ह्याला फक्त असंच ठेवा, 42 गुणिले 3 हे गुणाकारात होतं, हे भागाकारात आलं. साहित्रिक किती 18. या प्रश्नाचं उत्तर 18 आलं. नेक्स्ट पुढचा प्रश्न 18. फास्ट होत असेल तर कमेंटमध्ये सांगा. ऑनलाईनवाले, इथं ऑफलाईनला 50-60 विद्यार्थी आहेत, ते तर म्हणतात त्या ठिकाणी फास्ट नाहीच ना रे. नाही. पुढचा प्रश्न हा सोडवायचा आहे. आता बघा, हा समजून घ्या. रेल्वे भरती 2015 मध्ये नॅशनलचा प्रश्न आहे, पुन्हा एक STI मध्ये पण टाकलेला आहे. ह्याचं मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. हा म्हणता हा शॉर्टकट समजून घ्या, नाहीतर ते इकडे बघितला तर सुटून जाईल. ते एक नियम सांगितला होता, इथं जर मायनस असेल तर मधलं चिन्ह बदललं की काय होतंय, मधलं चिन्ह बदलायचं आणि कंस काढून घ्यायचा. आणि जर प्लस असेल तर मधलं चिन्ह बदलायचं नाही, डायरेक्ट कंस काढून घ्यायचा. नसेल तर आत्ता सांगतोय लक्ष द्या, इथं मायनस आहे आणि मी एकदा सोडवणार आहे. आज सकाळच्या ऑफलाईनमध्ये मी तुम्हाला त्या पद्धतीनं दिलं होतं, पण तो गरज नव्हतं. ते
हो का बघा शॉर्टकट सकाळी सांगितलं होतं मी शॉर्टकट संध्याकाळी ऑनलाईनमध्ये सांगतो. हे बघा 47 आहे वजा चौकट कंसात 82 वजा महिरपी कंसात 73 वजा इथलं बदलायचं नाही मधलं बदलायचं आणि कंस काढून घ्यायचा. अरे कळालं का सर्वांना? प्लस एक्स आणि चौकट कंस बरोबर किती 35. हे का मधलं मायनस होतं काय घेतलं प्लस घेतलं बस संपला विषय. आता मध्ये क्रिया करायचं नाही अख्खे सगळे कंस काढून घ्यायचेत आपल्याला. आता परत इथं कशाचं चिन्ह आहे रे मायनस. आपल्याला टेन्शन फक्त कंसाचंच आहे ना. अरे कंस नसतं तर सोपं झालं असतं ना. मग कंसाचं टेन्शन आहे कंसाचं नाही म्हणायचे. मग परत इथं मायनस आहे मधले सगळे काय होतील बदलतील. हे मायनस असेल ते प्लस आणि प्लस असेल ते मायनस. मग बघा आता 47 वजा चौकट कंसात 82 वजा 73 हां अधिक 18 मायनस एक्स. कळालं का रे काही? बघा स्टेप बाय स्टेप लिहिले कारण मला टेन्शन येते कंसाचं. सरळ चक्क नाही म्हणायचे कंस. आता परत इथं मायनस आहे म्हणजे मधले सगळे बदलणार आहेत. प्लस असले तर अजिबात बदलायचं नाही डायरेक्ट कंस काढून घ्यायचा. मग आता परत बघा आता काय होतंय ते मी इथं लिहितो म्हणजे लक्षात येईल. हे का इथं प्लस इथं मायनस आणि इथं काय झालं रे प्लस होणार आहे. म्हणजेच 47 मायनस इथलं बदलायचं नाही 82 प्लस 73 मायनस 18 प्लस एक्स बरोबर किती 35. हे अख्खे कंसच काढून घेतले मी नकोच कारण आपल्याला टेन्शन आहे फक्त कंसाचं. कंसच नाहीत म्हणायचे आणि या पद्धतीनं ठेवायचं. मग आता ह्याला पलीकडे नेऊन तिकडल्या तिकडं सोडून घेऊ त्या सगळे. बघा आता मला प्लस 1 ची किंमत काढायची हो का हे प्लसच आहे जाऊ द्या त्याला पलीकडं. एक्स बरोबर 35 आहे एकच आहे. हे सगळे बदलणार आहेत मायनस 47 हां प्लस किती येतं 82 हां मायनस किती 73 प्लस किती येतं 18. बघा रे इथंपर्यंत कोणाला शंका आहे का? जर काही जवळल्या जवळ असतील तर तिथल्या तिथं कटवण्याचा प्रयत्न करा. हे का हे अरे कळालं का? किती आलेत सांगा इथं 9. कोणते 9 आहेत प्लस 9 आहेत. हे पण जवळल्या जवळ दिसू लागलेत. अरे आहेत का नाही? हां नाहीतर हे 9 ह्याच्यात टाका. हे 9 ह्याच्यात टाका. 35 अधिक 9 किती 44. 44 आणि 47 आहेत सांगा किती मायनस किती. हे का हे पण कटलंय बाबांनो. आता राहिलंय काय? आता एक्स बरोबर 18 मधून 3 गेलेत किती राहिलेत कोणते 15 आहेत. का संपला विषय. ह्याला नेमकं सोडवत असताना कशा पद्धतीनं जायचंय ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. हा पुढचा प्रश्न परत तसा परत एकदा सांगतोय बघा. आणि हा प्रश्न टाकलेला आहे STI मुख्य परीक्षा 2012 मधला. बघा आता परत इथं कशाचं चिन्ह आहे रे मायनस. म्हणजे मधले परत त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं जातो म्हणजे गोंधळ होणार नाही. हे 82 आहेत हे महिरपी आहेत हे 73 आहेत हे मायनस आहेत हे 15 आहेत प्लस एक्स आहेत हे महिरपी आहेत आणि हे चौकट बरोबर किती म्हणतोय 37. लक्षदार आहे. आता मला हा कंस काढून घ्यायचा महिरपी. बघा कसा काढून घेतोय महिरपी. हे 54 आहेत हे मायनस आहेत चौकट कंसात 82 आहेत हे मायनस जशाच तसं मधले सगळे बदला. हे 73 आहेत हे प्लस 15 आहेत आणि हे मायनस एक्स आहेत हे चौकट कंस बंद आहे आणि हे 37 आहेत. नीट बघा रे. आता परत मला हा कंस काढून घ्यायचा आहे. परत त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं ते हे 54 आहेत हे जशाच तसं हे मधलं आलं. हे काय झालं प्लस 73 हे काय झालं मायनस 15 प्लस काय झालेत एक्स बरोबर किती 37. आता जसं इकडलं तिकडं तिकडलं इकडं घेतलंय सेम तशा पद्धतीनं जाऊ शकतात. नाहीतर इकडल्या इकडं बी कटू शकतात बरं काही फरक पडत नाही. परंतु जाऊ दे तिकडं सोपं जाईल. एक्स बरोबर 37 आहेत हे प्लस होते मायनस किती येतं 54 प्लस किती येतं 82 प्लस किती येतं 73 मायनस किती येतं 73 आणि प्लस किती येतं 15. बघा कुठं राहिले का नजर चुकीनं बघा एखाद्याचं. आणि आता याला सोडून घ्या. परत तशाच पद्धतीनं सोडवा. जवळ असतील कुठं कटत असतील तर कटवा. हे का हे जवळ जवळ दिसू लागलेत बाबांनो दिसू लागलेत ना रे. आहेत का जवळ जवळ
किती आलेत परत सांगा ते सेम किती आलेत अरे किती आलेत हे का हे 9 आहेत. मग आता हे 9 आहेत हे 15 9 सांगा किती येतात 15 9 किती 24 हे 24 इथं ठेवा. अरे कळालं का काय म्हणतो ते हे 24 इथं ठेवा ह्यांची बेरीज करून घ्या किती आली सांगा 61 आणि वजा किती करायचे तर 54. उत्तर किती आलंय कोणते 7 आलेत तुम्हाला जसं पाहिजे तसं फिरवता येतंय. धनच घ्यावं असं काही नाही असंही त्या ठिकाणी कंप्लीट जाता येतं हे ना उत्तर सोपं जात. कळाले सर्वांना. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न घ्या परत एकदा मी डायरेक्ट समजावून सांगतो. व्हिडिओ पॉज होऊ लागलाय का नेटमुळे होत असेल तुमच्याकडे नेट जर कमी असेल तर त्या ठिकाणी पॉज होत असतो. इकडून नेट आहे व्यवस्थित नेट आहे. चला नेक्स्ट पुढचा बघा. ओके लक्ष द्या. आता मला याला सोडवत असताना काय करायचंय बघा आता की बाबांनो मी सांगितलं होतं की इथं जर मायनस असेल तर मधले चिन्ह बदलायचं आणि कंस काढून घ्यायचा. परत तसा आहे का बघा 21 प्लस चौकट कंसात 45 प्लस महिरपी कंसात 28 मायनस मधलं बदला 15 प्लस किती x हे का हे महिरपी कंस आणि ह्या काय करायचा चौकट कंस बरोबर किती आले तर 69. बघा रे कुणाला काही शंका असेल तर पाहू शकता. आता नेक्स्ट त्याच्यानंतर बघा आता मी काय म्हणतो ते मला हा कंस सोडवायचा आहे. आता कोणता महिरपी साधा सुटला परत कशाचं चिन्ह आहे रे इकडं म्हणजे मधलं बदलणार आहे का अजिबात बदलत नाही जशाच तसं ठेवायचं आहे. म्हणजेच बघा 21 प्लस हे 45 प्लस 28 मायनस 15 प्लस x चौकट कंस बंद बरोबर किती 69. परत लक्षात घ्या मित्रांनो इथं परत प्लस आलेला आहे म्हणजे परत मधले चिन्ह बदलायचं नाही जशाच तसं 21 प्लस 45 प्लस 28 मायनस 15 प्लस x बरोबर किती 69. आता जाऊ द्या इकडले तिकडं आता आणि एकदा सोडवायला सोपं जाते. x बरोबर 69 हे प्लस होतं मायनस 21 मायनस 45 मायनस 28 आणि प्लस किती आहेत रे 15 आहेत. आता जवळजवळ कुठं नाही खूप काही अंतर दिसू लागलाय आणि काय करूत आपण धन घेऊता आणि ऋण एकदाच त्या ठिकाणी कंप्लीट करून घेऊता. ऋण 2च आहे तसं घेतला तर हो का लगेच येतात. ऋण काय येते सांगतो हो का हे 8 आणि किती 9 किती आलेत रे ऋण सांगा संपला विषय. आता हे धन घ्यायचे धन जर जास्त अवघड वाटत असेल तर 69 प्लस हे का 45 आणि प्लस किती आहेत रे 15 आहेत हे का आहे. आणि आता 5 आणि 5 10 19 परत 1 हे 10 12 100 किती आलेत 29. आता 129 मधून हे 49 वजा करायचे सांगा 129 वजा 49 किती आलेत रे सांगा बरं उत्तर. अरे बोला की बरोबर आहे का 80 आलं का रे 80 उत्तर. काय करला 10 ला मायनस 10 आलं कुठं गडबड केलात मायनस 45 होतं का मग हे सांगून ये रे मला. एखादी नजर चुकीनं झालं तर तुम्ही तर काहीच बोलत नाहीत बाबा. वर्गात तर बसलं की 50-60 जण इथं ऑनलाईनचे ठीक आहे त्यांना समजायला वेळ लागतंय कारण तिथं लेट जाते 1-1 2-2 मिनिटांना. चिन्ह बदलायचं राहिलं होतं बाकीचं कळालं का नाही. हे का बघा आता x बरोबर 69 आहे मायनस 21 मायनस 45 मायनस 28 आणि प्लस किती अख्खा हा मायनसला प्लस म्हणल्यानंतर कसं उत्तर येईल. आणि फक्त चिन्ह बदलायचं राहिले बेरजा वजा बाकीत कुठं गडबड झालं नाही आणि चिन्ह बदललं की विषय मिटला. मग आता बघा आता हे 69 आहेत 70 म्हणा आणि हे 15 म्हणा 80 85 वजा 1 गुटखा खायचा रुपयाचा डोकं चलतंय किती येतंय कोणते 84 आणि आता हे का ह्यांची मायनसची बघा आता ऋण 21 आहेत
ऋण 45 आहेत आणि ऋण किती आहेत 28 आहेत. हां परत 14 परत 1 हे 4 आणि 4 8 आणि 1 9 हे का आहे मायनस किती x बरोबर म्हणजेच उत्तर x बरोबर मायनस किती 10. ओके ओके लक्षात आलं. प्लस 45 ऐवजी त्या ठिकाणी जे मला मायनस घ्यायचं होतं ते प्लसच झालं होतं, बाकी काय नाही, दुरुस्त करून ठेवलेलं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हां चला मुंबई कारागृह पोलीस 2024 मधला आहे बघा. हा प्रश्न आहे कसा सोडवायचा आहे बघा. 46वा प्रश्न. इथंपर्यंत आलो होतो एका बॅचला सकाळी, बाकीचे लक्ष द्या आता सगळे. हे गुणिले म्हणजे काय म्हणले रे बाबा अधिक, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे भागिले असेल तर हे बरोबर किती म्हणलंय. मग अगोदर आपल्याला चिन्ह बदलायचे नसता नियमानुसार भागाकार करायचा म्हणून एवढाच भागाकार करत बसतात, नाही चिन्ह बदलायचे. मग बघा आता 9 आहे, गुणिल्याऐवजी काय म्हणायचंय अधिक 5, वजाऐवजी काय म्हणायचंय गुणिले 7, अधिकऐवजी काय म्हणायचंय भागिले किती 7 आणि भागिल्याऐवजी काय म्हणायचंय वजा 8. अरे कळालं का काय बोललो ते. हे अगोदर सर्वात प्रथम चिन्ह बदला, नसता उलट बघताल म्हणजे कसं अधिक हो का इथं गुणिल्याऐवजी अधिक आहे आणि इथं हो का गुणिल्याऐवजी वजा म्हणताल, उलट नको. लक्षात आलं ना. आपलं जसं त्या ठिकाणी देवनागरी लिपी आहे आणि डावीकडून उजवीकडे वाचत चालायचं, त्याच्यामुळं असंच पहा याच पद्धतीनं, नाहीतर उलट सुलट वेगळं होते बघा. मग आता याला सोडून घेता एकदा हे बदललं अगोदर भागाकार आपापला नियम 9 अधिक 5 गुणिले 1 वजा किती 8. नेक्स्ट पुढचं हां 9 अधिक किती 5 वजा 8, हे 9 हे 8 प्लस 1 प्लस 1 प्लस 6. अरे कुठं काय झालं कळालं का. हां कारण 9 8 म्हणजे 1 राहत होते, 5 आणि 1 किती 6 प्लस किती आलं 6. या प्रश्नाचं उत्तर प्लस 6 आत्ता जस्ट टाकलेल्या पोलीस कॉन्स्टेबल भरतीतला आहे. असेच प्रश्न क्लास 2ला सुद्धा आहेत बघा. पुढचा प्रश्न हां क्लास 2चा प्रश्न आहे, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 मधला प्रश्न आहे बघा. आता ह्याला काय म्हणलं येत आहे 39 आहे, अधिक म्हणजे भागिले घ्या म्हणलंय, वजा म्हणजे काय म्हणलंय गुणिले घ्या म्हणलंय, गुणिले म्हणजे काय म्हणलंय वजा घ्या म्हणलंय आणि भागिले म्हणजे काय म्हणलंय अधिक घ्या म्हणलंय. बस ही मांडणी बघा. आणि आता याला सोडवायचं आहे. कुठं राहत असेल तर पटमुन्या बोलत चला, कारण ते एकामुळं सगळं मग ते बिघडतं बाबांनो. हे का बघा 13 किती 39 गुणिले किती 11 वजा 12 अधिक किती 3. सांगा 11 त्रिक किती 33 वजा 12 अधिक किती 3. हां आता ह्यांची बेरीज 33 अधिक 3 किती 36, 36 मधून 12 गेले ओ हे झाले 24. कोणते 24 आहेत हे प्लस 24. बस क्लास 2 मधला मुख्य परीक्षेतला 23 मधला आहे. 24 मध्येच ह्यांचे रिझल्ट आलेले असतील जे पास झालेले होते ना. आणि काय प्रश्न असतात बघा. पोलीसला बी तसाच होता आणि क्लास 2ला सुद्धा तसाच आहे. फक्त बघा किंवा नेमके काय फरक पडतात आणि काय अवघड आहे त्याच्यात. हां चला PSI मुख्य परीक्षा 2012 मधला आहे, PSI मधला आहे 22 मधला, सॉरी 12 म्हणतोय. हां बघा आता हो का 56 आहेत, गुणिल्याऐवजी काय म्हणलंय भागिले 7, भागिल्याऐवजी काय म्हणलंय बघा बेरीज. हो का इथं भागिल्याऐवजी बेरीज दिले. हां हो का हे 13 घेतलेत, वजाऐवजी काय म्हणलंय गुणिले 11 आहेत, अधिकऐवजी काय म्हणलंय वजा 15 आहेत आणि वजाऐवजी काय म्हणलंय रे गुणिले 2. गुणिले किती इथं राहिले ना आणखीन गुणिले 8. भागिल्याऐवजी काय म्हणलंय प्लस किती 2 आणि ह्याच्याऐवजी वजाऐवजी काय म्हणलंय गुणिले किती 7, कारण वजा 2 होतं त्याच्यामुळे ते मिस झालं. आणि आता याला सोडून घेता आपापल्या क्रमानंच एवढं सोडवा. हां 7 8 56 प्लस 13 गुणिले 11 मायनस 15 गुणिले 8 आणि हे 2 गुणिले 7. आता हा माझा भागाकार झालेला आहे. आता काय सोडवायचं रे हो का एवढाच गुणाकार बघा, आगाव व गुणाकार. किती गुणाकार असतील तेवढे एकदाच घ्यायचे, किती भागाकार असतील तेवढे एकदाच घ्यायचं.
आणि बेरजा वजाबाकी एकदाच घेतला तरी चालतंय. हे का 8 अधिक 13 एक 13, 13 ने 1 14, 100 किती वजा 15 ट 20 प्लस 7 त्रिक किती 7 दोन्ही 14, 3 नाहीत ना 2 आहेत, 7 दोन्ही 14. आता मला ह्याला सोडवायचं आहे. बघा इथल्या इथं कटत असेल तर कटुता म्हणजे नुसत्या बेरजा राहतात, चालेल का रे? हे का हे 20 आणि हे म्हणजे 8 अधिक किती राहिले तर 23 प्लस किती, अरे कळाले का हे काही? आणि ह्यांची आता बेरीज करा. 8 आणि हे का हे 23 किती 31, 31 अधिक 14, 31 अधिक 14 किती झालेत? काय आलं उत्तर तुमचं 45. किंवा ह्यांच्या बेरजा करून घ्या, तुमचं उत्तर जे येतं ते किती येतं 45. जसं पाहिजे तसं बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न करेक्ट आहे, 45 उत्तर आहे. हा बघा STI मुख्य परीक्षा 2022 मधला प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये अक्षरं ठेवलेत बघा, असले पण भरपूर आहेत, मी फक्त एक मॉडेल स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा हे 50 ला 50 आहे. Q म्हणजे काय म्हणलं रे, गुणिले दाखवत आहे. Q म्हणजे गुणिले, 42 ला 42, R म्हणजे काय म्हणते बघा भागिले 6 आहे. P म्हणजे काय म्हणलंय वजा 10 म्हणलेला आहे. S म्हणजे काय म्हणलंय बघा बरं अधिक 8 म्हणलंय. हो का S हे अधिक दर्शविते. STI मुख्य परीक्षा 2022. आणि आता ह्याला सोडून घेऊता बघा आता काय म्हणतो ते. नियमानुसार मला भागाकार आहे. 50 गुणिले 6 7 42 वजा 10 अधिक किती येतं 8. अरे कळालं का? आता मला ह्याला सोडवायचंय. काय सोडवावं लागेल सांगा बरं मला आता. हे का हे गुणाकार 7 5 35, 350 मायनस 10 अधिक किती, जरा नीट लक्ष द्या, जवळ जवळ आहेत, डोक्याला ताण घेऊ नका. 300 किती 48. अरे हो का? हे जवळ होते, हे -2 राहिलेत, हे -2 याच्यातून वजा केले. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा तलाठी भरती 2023 मधला तसाच आहे. आता सोडून द्यायचे म्हणून देतोय. 36 S म्हणजे काय म्हणलंय भागिले 6, P म्हणजे काय म्हणलंय अधिक 7, Q म्हणजे काय म्हणलंय वजा 4, R म्हणजे काय म्हणलंय गुणिले 3. बस ह्याला सोडून घ्या. हो का 6 36, 6 अधिक 7 वजा 4 त्रिकोण 12 घेऊ का रे डायरेक्ट? हो का 6 दोन्ही 12 ने 1 13, उत्तर किती आलंय आलं अशा पद्धतीने. नेक्स्ट पुढचा प्रश्न तिथं सोप्पा आहे, तिथं लवकर जाऊ. हे तसाच आहे रे, चालेल ना? सोडवता येते ना? ह्याला उघड लिहित बसू. ह्याला सोडवायचं. धाराशिव तलाठी भरती 2013 बघा लक्ष द्या. आणि ह्याला पर्यायानुसार सोडवायचे म्हणून जागा सोडल्या त्याच्या खाली सोडवता येऊ म्हणून. बघा आता लक्ष द्या, मी सांगतोय डायरेक्ट समजून घ्या. बघा अगोदर हे सगळे चिन्ह बदलायचे आणि खालीलपैकी बरोबर समीकरण कोणतं? चिन्ह बदलल्यानंतर ह्याचं उत्तर 12 यावं. चिन्ह बदलून हे सगळं सोडवल्यास याचं उत्तर 9 यावं. आणि चिन्ह बदलून हे सोडवल्यास ह्याचं उत्तर 9 यावं. चिन्ह बदलून सगळं सोडवल्यास याचं उत्तर 12 यावं. हे सगळं सोडवल्यास 12 आलं की हे बरोबर. हे चिन्ह बदलून हे सगळं सोडवलं जर 9 उत्तर आलं तर हे बरोबर, असा त्याचा अर्थ असतो. यार कळालं का काय म्हणतो ते? मग आता काय करावं लागेल आपल्याला बघा बरं. आता चिन्ह बदलूत. पहिलं स्व म्हणलं की स्वर समजून घ्या. का 16 आहेत. मायनस म्हणजे काय सांगितलंय भागिले 5. मायनस म्हणजे भागिले म्हणले ना. आणि गुणिले म्हणजे काय म्हणले सांगा बरं प्लस म्हणलंय. मला सांगा, पुढे जाऊच नका, थांबा थोडंसं. मला सांगा हा भागाकार पॉइंटमध्ये उलालाय का पूर्णांकात उलालाय? पॉइंटमध्ये. उत्तर पुढे कशात दिले इथं? मग ह्याला सोडवायची गरज आहे का? अजिबात नाही. अरे पॉइंटमध्ये उलाले पुढे कुठं कटना झाले, हे शेवट असंच राहणार आहे. अजिबात सोडवायचं नाही, तिथंच थांबायचं. नेक्स्ट पुढचा बघा आता. 16 अधिक म्हणजे काय म्हणलंय गुणिले 5, भागिले म्हणजे काय म्हणले बघा बरं वजा 10, गुणिले म्हणजे काय म्हणले सांगा अधिक 4, वजा म्हणजे काय म्हणले बघा बरं भागिले 3. हा सुद्धा भागाकार पॉइंटमध्ये उलालाय. पुढची ओळ घ्यायचीच नाही, इकडून तिकडून कटना. इथं बेरजेचं चिन्ह आहे, इकडं पण बेरजेचं चिन्ह आलं. कधी कधी ह्या बाजूनं कटतंय बघा अपूर्णांकात येऊन, आठवते का? बरं इथं कटना झालंय म्हणून तसंच ठेवा.
नेक्स्ट इथं बघा आता 16 अधिक म्हणजे काय म्हणले बघा रे, गुणिले 5 आहे, वजा म्हणजे काय म्हणले सांगा, भागिले 10 आहे, गुणिले म्हणजे आणि भागिले म्हणजे वजा 3. आता ह्यांचा भागाकार बघा, आता हा भागाकार 16 गुणिले 5/10 अधिक 4 वजा 3. आता बरेच जणाला वाटत असेल हे सुद्धा पॉईंटमध्ये येऊ लागले, नाही. हो का बघा कसं कटतंय, 5 1 5, 5 2 10, 82 16, 8 1 8, 8 आणि 4 12, 12 वजा 3 उत्तर किती आले 9. म्हणून हे तुमचं उत्तर आलं. आता ह्याला येणारच नाही, उग्ग टाइमपास करायचीच गरज नाही, कारण आता टाकलेले प्रश्न आहेत. कारण हे 3 नाही तर म्हणजे हे 2 हे आले उत्तर म्हणजे ते तर नसणारच आहे. हा जर हे 3 नसते तर तेच उत्तर असतं, त्याला सोडवायचीच गरज नाही, कारण ऑलरेडी असा टाइमपास झालेला असतो. फक्त ह्याला सगळं सोडवत बसू नका, फक्त मला एवढं सांगायचे. चला करेक्ट आहे उत्तर. नेक्स्ट पुढचं बघा. हा चला SSC 2015 मध्ये दिलाय. हा लक्ष द्या, आता मी डायरेक्ट समजावून सांगतो, टाइमपास करू नका. सेम तसाच आहे. जर हे का बघा 46 भागिले म्हणजे काय म्हणले रे बघा बरं, वजा 6, गुणिले म्हणजे काय म्हणलंय अधिक 4, वजा म्हणजे काय म्हणले बघा बरं गुणिले 5, अधिक म्हणजे काय म्हणले रे भागिले 3. आता मला सांगा हा भागाकार कसा येऊ लागला रे, हे जरी मी असं ठेवलं तरी हा भागाकार कसा येऊ लागला सांगा, आवर्ती येऊ लागला. पॉईंटमध्ये तर आहेच आहे, परंतु पॉईंटमध्ये आवर्ती आहे. आणि इथं काय दिले रे बाबानो, हां साधा दशांश आहे. ह्याला भागा ना, हे का बघा 5 चोक 20 भागिले 3. हा भागा बरं 3 संग 18, 3 संग 18, 3 संग 18 येऊ लागले ना. असं दिलंय का तिथं, म्हणून पुढची ओळ सोडवायची नव्हती. बरेच जणाला वाटतं सर पॉईंटमध्ये येऊ लागले भागून दाखवतो, काय गरज आहे, आवृत्ती येऊ लागले. आवृत्ती आणि पॉईंट फरक आहे, दशांश संख्या आणि आवर्ती दशांश संख्या जमीन आसमानचा फरक आहे. लगेच कळतं आपल्याला की बाबा येत नाही, विनाकारण टाइमपास करून त्याला सोडू नका. नेक्स्ट पुढचं 46 नॅशनलचा आहे 2015चा, आणि परत एक पोलीस भरतीतला दिला होता, मला वाटते तलाठी भरतीतला धाराशिवमधला दिला होता ह्याच्या अगोदरचा. हा बघा हे 46 आहेत, लक्ष द्या रे सगळ्यांनी. गुणिल्याऐवजी काय म्हणलंय सांगा, अधिक 6, वजाऐवजी काय म्हणलंय गुणिले 4, गुणिल्याऐवजी काय म्हणलंय अधिक 5, भागिल्याऐवजी काय म्हणलंय बघा बरं वजा किती 3. मला सांगा हे पॉईंटमध्ये येते का रे, नीट बघा बरं, कुठं तर पॉईंटमध्ये येऊ लागले का, पूर्णांकात येऊ लागले. मग ह्याला सोडवायची गरज आहे का तुम्हाला, अजिबात नाही. कुठं तर पॉईंटमध्ये येऊ लागले का बघा ना, मग अजिबात जायचं नाही सोडवायला, उत्तर पॉईंटमध्ये दिलं. हे लक्षात ठेवा, हे मदत करणार आहे तुम्हाला. आता ह्याला बघा, आता हे 46 आहे, गुणिले किती येतं 6 आहेत. हो कुणी बोलत नाही काय, गुणिले म्हणजे काय ठेवायचं आहे अधिक 6, भागिले म्हणजे काय ठेवायचे सांगा वजा 4, वजा म्हणजे काय ठेवायचंय गुणिले 5, अधिक म्हणजे काय ठेवायचंय भागिले 3. काय सोडवायचंय मला सांगा आता मला सांगा हा भागाकार कसा येऊ लागलाय सांगा, बाकी द्या सोडून तिकडं आवर्ती. मग तुमचं उत्तर 4 नंबर आलं. कसं आलंय म्हणायची सुद्धा गरज नाही, काही येणारच असते ते. बघूत आता कदाचित इथं येते का नाही बघा. 46 मायनस ऐवजी काय घ्या म्हणले सांगा आता त्यांनी गुणिले 6. ओके, अधिक ऐवजी काय घ्या म्हणलंय भागिले 4, गुणिल्याऐवजी काय म्हणलंय अधिक 5, आणि भागिल्याऐवजी काय म्हणलंय वजा 3. आता बरेच जणाला असं वाटत असेल सर इथं पण पॉईंटमध्ये येऊ लागले, येत नाही बेट. इथं बघा काय होऊ लागले 6/4 अधिक 5 वजा किती 3 आलं. आणि आता हे काय ह्याला संक्षिप्त करा, काय होते बघा आता 2 6 2 4 ह्याचे झाले 23, 23 त्रिक 69, 69 प्लस 5 किती झाले तर 69 प्लस 5 74 वजा 3 उत्तर किती 71. नाहीतर मी सांगितलं होतं तुमचे हे 3 चुकीचे झालेत, ह्याला सोडवायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट टिक करायचं, 3च सोडवायचा प्रयत्न करायचा. कारण एक तर ऑलरेडी तुमचा इथं एवढा टाइमपास झालाय, परत त्याला कशाला टाइमपास करायचं, म्हणून त्याला त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा
हे दोन प्रश्न आहे. किती आहेत रे बाबानो? हां, काय काय लिहिले काय काय नाही काही पता नाही. कोणतं येऊ लागलंय? बी येतंय. गुणाकार आणि वजा. कुठे येते गुणाकार आणि वजा? हे का हे असं करा, पर्यायाला थोडंसं असं करा, त्याला राऊंड करा म्हणजे लक्षात येईल. हे ए पर्याय, हे काय आहे बी पर्याय, हे काय आहे सी पर्याय आणि हे काय आहे रे डी पर्याय. ह्याला थोडंसं गोल करा आणि ह्याला वाटलं हे एकच प्रश्न आहे हे त्याचे पर्याय आहेत असं वाटलं. ठीक आहे जाऊ द्या, तर सोडून घ्या, होतं आहे कधी कधी तसं. तर आणि हा प्रश्न 55 म्हणा. आत्ता बराबर झालं बघा, इथं 55 इथं 55. हां, डी हे ॲट द रेट पाहिजे होतं का? आणि पर्सेंटेज हे काय पाहिजे होतं? पर्सेंटेज बरोबर आले का? पर्सेंटेज वजा डी हे ॲट द रेट करा. ए म्हणजे डीला ॲट द रेट, हां करेक्ट. आणि इकडं पर्सेंटेज म्हणजे वजा करा. बस काही नाही, एवढं दुरुस्त करा, बाकीचं काही टेन्शन घेऊ नका. आणि हे दोन प्रश्न आहेत, हे 54 आहेत आणि हे काय आहेत 55. आणि या पद्धतीनं सोडून घेऊत. आता इथं कोणतं चिन्ह बसतं रे समीकरण बरोबर येण्यासाठी? सोडवलंय का कोणी? आता जर बेरीज आणि वजा घेतला तर येईल का रे बाबांनो? तेवढं 200 बघा बरं, जरा ऑब्झर्वेशन करा. येईल का सांगा बरं? नाही. थोडंसं ऑब्झर्वेशन केलं की कळणारच आहे. आता इथं गुणिले म्हणून वजा म्हणूता. 6 दोन्ही 12, 6 चोक 24 आणि 1 25, 252 वजा किती 51, परत 1 परत 0 201. म्हणजे काय आलं रे पर्याय तुमचं? बी. हे सगळ्यांनी दुरुस्त करा. हा 54 आहे, हा सेपरेट 55 आहे आणि डी ऐवजी काय घ्यायचंय? ॲट द रेट घ्यायचे, बाकी काही नाही. आता हे सोडवा. आता कोणता पर्याय लहान आहे? कोणता पर्याय लहान आहे? कोणतं समजलं नाही रे बेटा? रेश्मा मॅडम कोणतं समजलं नाही सांगा. हे का सांगतो तुम्हाला, जरा लक्ष द्या. या प्रश्नामध्ये जे आहे ते बघा काय होते ते. 54 क्रमांक 55 क्रमांक बघा. हां, तर 54 क्रमांक जो आहे बघा. आता सगळ्यांचा टाइमपास करू नका. उद्या वर्गात आल्यानंतर मला कदाचित दाखवा ते तो प्रश्न. कोण रेश्मा मॅडम आहेत ते बघा. उद्या वर्गात आल्यास मला दाखवा, मी तिथं स्पष्टीकरण सांगतो. कारण एवढ्या 130 132 विद्यार्थी आहेत, तेवढ्यांचं नुकसान नको. आपण पुढे जाऊता. एक जणाचाच प्रश्न हे समजलं का रे तुम्हाला? हां, आता ह्याच्याबद्दल बघूत आपण. आता काय करायचं, हे सोडवल्यानंतर आपल्याला कोणतं त्या ठिकाणी येते लहान ते काढायचे. म्हणजे काय करावं लागेल? 5 बोलत चला. 5 हां ॲट द रेट म्हणजे प्लस, हां 13 पर्सेंटेज म्हणजे वजा, 6 प्लस 54 वजा. हे आले का इथपर्यंत? आलं. आता ह्यांची आपल्याला बेरजा वजा बाकी करायचे आहेत. तिथल्या तिथंच कटवाणार आहे. हे का 54 56 किती उरलेत रे? कोणते? हे का -2 आहेत. -2 म्हणजे किती झालेत? 8 झालेत. आणि हे 5 आणि 3 किती येतं? 8. म्हणजे राहिलेत किती आता? कोणते 10 आहेत? कुठं झालं की काय काय नाही की? आलं का? आलं. ठीक आहे. हे म्हणजे पहिल्याचं उत्तर आले 10. हे कट करतोय बरं. आता तुमचं तुम्ही सोडवा. हे झाले 10. आता हे काढायचंय मला. परत चिन्ह बदला. बोलत चला. 5 अधिक 19 वजा 95 अधिक 22 वजा 86. नीट लक्षदार आहे. काय नाही असंच द्यायचंय. आणि हे ह्याची इसवी सन टाकले नाहीत, हे सगळे टाकलेले प्रश्न आहेत. काय हरकत नाही. हो का बघा आता जवळजवळ हे दिसू लागले. हाय का नाही रे? हां हाय का नाही? अरे बाबा हे मायनस आहे, ते मायनस आहे, असं कसं जमतंय? जर प्लस मायनस असतं तर जायला जमतंय ते. मग आता हे का ह्यांची बेरीज करून घ्या. हे का हे 19 अधिक 5 किती? 24.
22 दोन्ही 44, 45, 46. अरे कळालं का 46. आता हे बघा, आता -95 आणि मायनस किती 86, 1 1 18, 100 किती. आता ह्यांच्यातला फरक काढा, म्हणजे 46 हे 4 5 देऊन टाकला, 5 3 1, ऋण किती आले तर ऋण किती 100, ठेव का ऋण 135. नीट लक्ष द्या, ऋण 135. आणि हे टाइमपास करण्यासाठी मुद्दाम असे दिलेले आहेत, फक्त इसवी सन राहिले यांचं, हे सगळे टाकलेले प्रश्न आहेत. आता हे बघा, आता हे सोडवायचं आहे. 35 ओके, 35 अधिक 21 हां वजा 88 अधिक 32 वजा 54. आलं. मग आता ह्याच्यात मायनस प्लस जवळ आहेत का बघा, आणि जर खूप दूर असतील तर टेन्शन घेऊ नका. हे 35 5 आणि 1 6 7 8, अरे दिसले का 8, परत 3 3 आणि हे 2 5 5 अधिक 3 सांगा 8. हे कटलं, अरे कळालं का. मायनस किती आलेत, ठेव का -54. अरे कळालं का काय घेतलं ते. हां आता हा प्रश्न बघा, हा 57 लक्ष द्या +3 -75 +7 -56. अरे कळालं का -56. आता जितकं कटल तितकं बघा. हे मला एक कटूल आले बाबांनो, जवळजवळ दिले बघा. 57 आणि 56 प्लस किती, ठेव का +1 इथं घेतो. आलं. आता हे 8 आणि 3 किती 11 घेऊ का, हे म्हणजे +11 म्हणतो. आणि मायनस किती येतं 75. किती येतंय सांगा आता, कोणते ऋण 64. आता बघा मित्रांनो, आपल्याला विचारले काय, लहान पर्याय कोणता, कोणता आहे लहान. 2 नंबरचा लहान आहे, बरोबर आहे का, करेक्ट आहे. ऋण संख्यामध्ये जी जितकी लहान असते ती तितकीच मोठी असते, आणि जी मोठी असते ती काय असते, लहान असते. मग मोठी कोणती आहे, ही. म्हणून सर्वात लहान हे आलं. सर्वात मोठी कोणती आली रे, हां 10 आलं. आणि ह्याला बी असं दिलं असतं तर सर्वात मोठी कोणती आली असती, 10च आलं असतं. जरी असतं तर म्हणतोय, परंतु इथं दोन्ही अँगलमध्ये हे लहान आहे आणि हे कोणती आहे रे बाबा, मोठी आहे. आलं. चला नेक्स्ट पुढचा बघा. सोपा आहे, सोपा आहे ना रे. अकोला SRPF 2021 मधला आहे. हे का, हे 10 आहेत. 10 P म्हणजे काय म्हणलंय, अधिक पर्सेंटेज म्हणजे, हा इथं पर्सेंटेज पाहिजे का, P म्हणजे अधिक, टीच्या जागी पर्सेंटेज, पर्सेंटेज म्हणजे वजा, आणि R म्हणजे गुणिले. ठीक आहे, इथं पर्सेंटेज घ्या. चला रे दुरुस्त करा. एवढा एक घेऊ आणि बाकीचे आपण उद्याच्या तासामध्ये कंटिन्यू करू. ओके. हां एवढा एक बघा. हां बघा आता, आणि तिथं दुरुस्त करून ठेवा कुठं कुठं मिस झाले ते. 10 P म्हणजे अधिक, 5 पर्सेंटेज म्हणजे वजा, हे 5 R म्हणजे सांगा किती, गुणिले दिलेलं आहे, आणि हे किती येतं 2 आहेत. आणि ह्याला मला सोडवायचं आहे. हे 10 अधिक 5 वजा किती 10, हे 10 10 कटले, उत्तर किती. ठीक, थांबू आपण. गुड नाईट सर्वांना. उद्या आपण याला कंटिन्यू करू. उद्या संपून जाईल. गुड नाईट. चला मुली चला, दोघं मुलं थांबा रे, थांबा मुलं थांबा. चला मुली चला.